मी धनश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज विदर्भ स्पेशल सांबार वडी कशी बनवायची याची रेसिपी आपण बघणार आहोत. हिवाळा म्हटलं की आठवते ती सांबार वडी आणि प्रत्येकालाच आवडत असणार. मला सुद्धा फार आवडते. म्हटलं चला घरी करावं. त्यामुळे मी इथे एक जोडी कोथिंबीर घेतलेली, तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि सुकल्यानंतर छान बारीक बारीक कट करून घेतली. मी आज बनवतच होते त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करावं. त्यामुळे आज व्हिडिओ बनवायला घेतला. चला तर मग बघूया. तर विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार म्हटलं जातं, म्हणून याला सांबार वडी असं म्हणतात. तसंच हिवाळ्यामध्ये सांबार सुद्धा अगदी छान मिळतो आणि सांबार वडी खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. सांबार वडीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं, यामध्ये चारोळी मिरची घेतलेली आहे, काजू, खसखस घेतलेला आहे, तिखट, मीठ, दाण्याचं कूट घेतलेलं आहे, आमचूर पावडर, जिरा पावडर घेतलेला आहे आणि सोबतच धनी पावडर सुद्धा घेतलेला आहे. विदर्भाची अगदी फेमस ही रेसिपी आहे. चला तर बघू. त्यानंतर मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, मैदा आणि लागणारं बेसन. हे मी 3 मिक्स करते. इथे मी 1.5 वाटी बेसन, अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यांनी सांबार वडी छान अशी खुसखुशीत होते, जराही मऊ पडत नाही. यामध्ये बेसन जास्त घ्यायचं आहे. इथे गव्हाचं पीठ हे ऑप्शनल आहे, पण यामुळे वडी खूप टेस्टी लागते. अगदी खुसखुशीत अशी वडी बनते आणि छान लागतं. या पिठामध्ये मी टाकलेले आहे हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ. हे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर या पिठामध्ये गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर इथे मी 2 चमचे कळकळीत गरम तेल करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं घट्टसर स्वरूपाचंच पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचं घट्टसर स्वरूपाचंच पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. बघा इतपत हे घट्ट आहे. पारीसाठीचं पीठ मळून झालेलं आहे. याला बाजूला ठेवलेलं. याला आपलं सारण होईतोवर रेस्ट करायला ठेवूया. त्यानंतर मसाला करायला घेतला. तेल इथे जास्त वापरलेलं नाही आहे, कारण तेल जास्त झालं तर ऑइली होऊ शकतं आणि ते वडी खायला चांगली लागणार नाही. त्यामुळे तेल मी कमीच वापरलेलं. त्यात आधी जिरा, मिरची आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेतली. याला छान परतून घेतलं. त्यानंतर दाण्याचं कूट टाकलेलं, त्यालासुद्धा छान परतून घेतलं. त्यानंतर खसखस टाकून घेतली, त्यालासुद्धा थोडं परतून घेतलं. त्यानंतर चारोळी, खोबरा किस माझ्याकडे बारीक होता त्यामुळे मी बारीक टाकलेला, तुम्ही जाडसर सुद्धा टाकू शकता. ते सुद्धा टाकून घेतलेलं. त्यानंतर सुके मसाले म्हणजेच आमचूर पावडर, त्यामध्ये जिरं पावडर, धनी पावडर, तिखट, हळद, मीठ, थोडासा गोळा मसाला, थोडीशी अगदी किंचित साखर घालून पुन्हा परत मिक्स करून घेतलं. त्यानंतर ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी काजू आणि किसमिस टाकून घेतलेलं. मनुके मी इथे जास्त वापरलेले, कारण वडी खाताना खूप छान लागतं. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. लो गॅसवरतीच हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता सांबार टाकून घ्यायचं आहे आणि जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. यातून वाफ निघायला लागली की गॅस बंद करायचा आहे. म्हणजे की हा सांबार थोडा सॉफ्ट झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जास्त शिजवण्याची इथे गरज नाही आहे.
हा मसाला आपण असा सुद्धा खाऊ शकतो किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो. खूप छान लागतो. आणि आपल्या सांबार वडीसाठी लागणारं सारण हे तयार आहे. बघू शकता. अशा पद्धतीने इथे बनवलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही माझी पद्धत होती आणि बरेच लोकांची प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत सुद्धा असू शकते. इथे तेल गरम करायला ठेवलेलं. तोपर्यंत आपण पातेल लाटून घेऊया. पीठ छान मुरल्या गेलेलं आहे. पातेल लाटून घेऊया. कोणी इथे तेल लावून पातेल लाटून घेतात, तर कोणी पिठाचा वापर करतात. मी तेलाचा वापर केलेला. पीठ लावलेली वडी आपण तेलामध्ये सोडतो आणि ते तेल खराब होतं, त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. पाती लाटून झाल्यानंतर तयार केलेलं सारण त्यावर टाकलं आणि अशा पद्धतीने वडी तयार करून घेतलेली. साईडच्या कड्या ह्या छान पद्धतीने दाबून घट्ट करून घ्यायच्या आहे. नाहीतर तेलामध्ये वडी सोडल्यानंतर फुटू शकते. त्यामुळे पाणी लावून छान घट्ट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने वडी तयार करून घेतलेली. त्यानंतर एक एक करून सगळ्या सांबार वड्या तयार करून घेतल्या. दुसरीकडे तेल गरम झालेलं होतं आणि एक एक करून सांबार वडी तळून घेतली. एका वेळी 1 किंवा 2च मी इथे टाकलेले आहेत. अशा पद्धतीने ब्राऊन होईतोवर तळून घ्यायचे आहे. सोबतच चटणी सुद्धा तयार करून घेतली. चटणीमध्ये मी खोबरा किस, फुटाण्याची डाळ, आलं लसण, जिरं, मिरची, थोडंसं दही मिक्स करून बारीक करून घेतली आणि सांबार वडी सोबत खायला लागणारी चटणी सुद्धा तयार आहे. तर आता हिवाळ्यामध्ये सांबार अगदी छान मिळतो बाजारामध्ये, त्यामुळे ही सांबार वडीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही सांबार वडी तुम्ही कढीबरोबर नारियल चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
छान झाले. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत मी आस्वाद घेते.